नमस्कार, मी वैशाली. नागपंचमीच्या दिवशी घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, तसेच पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणता मंत्र म्हणायचा आणि नैवेद्य कोणता दाखवायचा, तसेच भावासाठी उपवास कधी करायचा, तर हे सगळी माहिती म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांनाही शेअर करा. तर श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात नागपंचमी हा नागदेवतेच्या पूजेचा महत्त्वाचा सण आहे. श्रावण महिना भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. नागदेवताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. तर यंदा नागपंचमी सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी आहे. तर ही पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4:52 सुरू होईल ते 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. तर उदय तिथीनुसार नागपंचमी 17 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. तर या दिवशी नागपंचमीची पूजेची शुभ वेळ सकाळी 5:51 ते सकाळी 8:29 आहे. त्यामुळे या वेळेत नागदेवतेची पूजा करायची आहे. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून भगवान श्रीकृष्ण बाहेर आले. तो दिवस म्हणजे नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. तर नागपंचमीच्या दिवशी घरातील मुख्य दरवाजावर नागदेवतेची चित्र लावल्यास घरावर नागदेवतेची कृपा होते. तर त्यामुळे तुमच्या घराच्या दरवाजावर मुख्य दरवाजावर जमल्यास तर नक्की लावा नागाचा चित्र. तसंच नागपंचमीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात. काही लोक आदल्या दिवसापासूनच उपवास करतात किंवा काही जण नागपंचमीच्या दिवशी उपवास करतात. तर हा उपवास जो असतो तो भावासाठी असतो. भावासाठी उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला गोड नैवेद्य दाखवून हा उपवास सोडतात. पण तुमच्या कुळानुसार तुमच्या परंपरेनुसार कोणत्या दिवशी उपवास करतात त्याचप्रमाणे तुम्ही उपवास करा. आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभावे तसेच तो प्रत्येक संकटातून तारला जावे म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करायचा आहे. जर एखाद्या व्यक्तीला भाऊ नसेल तर काय करायचं? जर एखाद्या व्यक्तीला भाऊ नसेल तरी हा उपवास करायचा आहे. नागोबाला आपला भाऊ मानायचा आहे आणि उपवास करायचा आहे. या दिवशी स्त्रियांनी नागाचा भाऊ म्हणून पूजा केल्याने त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते आणि पुण्यसुद्धा लाभते. तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून भगवान शंकराची पूजा करायची आहे आणि जमल्यास रुद्राभिषेक नक्की करायचा आहे. असे केल्यास कुंडलीतील कालसर्प दोष कमी होण्यास मदत होते. या दिवशी नागाची पूजा केल्यामुळे माणसाला सुद्धा सर्पदंश व्हायचा धोका कमी होतो. तर नागपंचमीच्या दिवशी 8 नागांची पूजा केली जाते. शेषनाग, वासुकी, पद्म, महापद्म, कुलिक म्हणजेच कालिया नाग, कार्कोटक, तक्षक, शंख या नागांची पूजा केली जाते. तर या दिवशी स्त्रियांनी नागाची भाऊ म्हणून पूजा केल्याने त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते. तर त्यामुळे या दिवशी नक्की नागपंचमी दिवशी नागाची पूजा करायची आहे आणि जो मी तुम्हाला पूजेचा मुहूर्त सांगितलेला आहे त्या मुहूर्तामध्ये तुम्हाला नागाची पूजा करायची आहे. आता या नागपंचमीचे सुद्धा नियम असतात की नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरायचं नाही आहे, कापायचं नाही आहे, तळायचं नाही आहे, चुलीवर तवा ठेवायचा नाही आहे. तसंच या दिवशी जमीन खणायची नाही, शेतामध्ये नांगर चालवायचं नाही असे असते. तर या दिवशी तसेच तळलेले आणि खारट पदार्थ खायचे नाही आहे हे लक्षात ठेवा. तर चला तर मग आपण आता पूजा कशी करायची ते बघूया. तर या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन वस्त्र धारण करायचे आहे. सूर्याला जल अर्पण करायचे. नंतर घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तसंच आता जिथे पूजा तुम्ही करणार आहात ती जागा स्वच्छ करायची. आता तिथे एक पाट घ्यायचा. पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे आणि त्या पाटावर अशा प्रकारे नागाचे मी तांदूळाच्या साहाय्याने काढलेले चित्र म्हणजे नाग, नागिन आणि त्यांची पिल्लं असे 2 पिल्लं असे मी असं काढून घ्यायचं आहे. किंवा
तुमच्याकडे पाटी असेल तर पाटीवर सुद्धा नारळाचे चित्र काढून पूजा करू शकतात किंवा बाजारात नारळाच्या मातीच्या मूर्ती मिळतात किंवा त्यांची पूजा करावी किंवा पूजेमध्ये धातू, दगड, मातीपासून बनलेली नारळाची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करायची आहे. तर आता सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावर हळद कुंकू व्हायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. नंतर दिव्यालासुद्धा हळद कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे. नंतर आता कोणत्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाने करतो, पूजेने करतो. तर गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे विड्याची 2 जोडपानं घ्यायची, त्यावर थोडेसे तांदूळ घ्यायचे, तांदूळावरसुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. आता गणपती बाप्पांनासुद्धा हळद कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे. नंतर आपण जी काही नागदेवतेची म्हणजे नागाची आपण तांदूळाच्या साहाय्याने इथे काढलेली आहे, तर त्यांनासुद्धा नाग, नागिन आणि त्यांच्या पिल्लांनासुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. तसंच अक्षता वाहायच्या आहे आणि फूलसुद्धा इथे वाहून घ्यायचं आहे. आता इथे नागदेवतेला जर तुमच्याकडे आघाड्याची पाने असेल ना, तर त्या आघाड्याचे पानेसुद्धा अर्पण करायची आहे. आता माझ्याकडे आघाड्याची पाने नाही मिळाली मला, त्यामुळे मी ती इथे नाही वाहिली. तर अशा प्रकारे या नागांना फुलं वाहून घेतली. नंतर आता इथे नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता नैवेद्यामध्ये त्यांना दूध, तसंच इथे ज्वारीच्या लाह्या असतात त्या दाखवायच्या आहे. काही ठिकाणी पुरणाचे दिंडसुद्धा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. तर इथे मी ज्वारीच्या लाह्या होत्या आणि दूध नक्की ठेवा इथे नैवेद्य म्हणून. नंतर नैवेद्यालासुद्धा इथे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षता वाहायच्या आहे, फुले वाहायची आहे. अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतर इथे धूप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. तर आता इथे पूजा करताना तुम्हाला एक नागदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे. तो नाग गायत्री मंत्र असतो. ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा जो काही मंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथे नक्की बघा. नंतर सर्वात पहिले गणपती बाप्पांची आरती करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करून घ्यायची नागपंचमीच्या दिवशी. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा सांगितलेली आहे नागपंचमीच्या दिवशी कशी करायची. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करा आणि तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि इतरांनाही ही शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल. तोपर्यंत धन्यवाद.